नमस्कार मित्रांनो. मुंबईला यायला निघालो आहे. सकाळी 6:45ची एस टी येणार आहे, तिच्यानेची पूर्ण निघालो आहे. एक 5 ते 10 मिनटामध्ये एस टी येईल, तर तिची वाट पाहत इथे थांबलो आहे. मला सकाळची गोव्यात नालासोपारा एस टी भेटली, तर तिच्याने मी प्रवास करतो. शिफ्टचा संपला आहे, त्यामुळे रस्त्यावरती एवढी गर्दी नाही आहे आणि गाडी पण व्यवस्थित मला पुढची सीट भेटली आहे. तुम्ही तिच्यावरून मॅक्सिमम तुम्हाला आजूबाजूचं सौंदर्य आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करा. मी परशुराम घाटीमध्ये आलो आणि तिथे थोडं रस्ता रिपेरिंगचं काम चालू आहे, म्हणजे रुंदीकरणाचं काम चालू आहे. मित्रांनो, मी आता कशिगी टनलकडे चाललो आहे. थोड्या वेळात टनल समोर तुम्ही पाहताय टनलचं इंटर्न दिसायला सुरुवात झाली. बघेल आज नवीन आजपालिके काय अपडेट झाले ते समजेल. मित्रांनो, मी आता पोलादपूर डेपोला आलो आहे आणि गाडी 2 मिनटासाठी इथे थांबली. ऑलमोस्ट तिने 37 ते 38 मिनटं घेतली. सिनरी खूप चांगली होती, पण गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळे मोबाईल शेक जास्त होत होतं, म्हणून जास्त शूट करता आलं नाही आणि बॅटरी पण लवकर डाऊन होते. तर पाऊस जिथपर्यंत शूट करता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मी महाडला आलो आहे आणि मी आज या एसटीतून प्रवास करतो. मला पोलादपूरला शूट करायला भेटलं नाही,
कारण पोलादपूरला जस्ट 1 मिनटापेक्षा कमी गाडी थांबली, त्यामुळे तिकडे काही शूट करता आलं. आज महावीर जयंती आहे, त्यामुळे इथे माणगावचं इथे मिरवणूक निघाली आहे. मित्रांनो, मी माणगावला आलो आहे. 10:30 झाले. मित्रांनो, मी आता 12:15 झाले आणि जेवणासाठी हॉटेल रायगड पॅलेसला येऊन थांबलो. पाहू एका तिथला व्हिडिओ बनवणार लागलो. आता फ्रेश झालं. मित्र, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक तर नक्की करा. मित्रांनो, मी आता घरी पोचलो. तुम्हाला माहीत होतं माझी गाडी गुहागर नाला सुपारा होती, त्यामुळे मला पनवेलला उतरावं लागलं. डेपोच्या बाहेर आल्यानंतर शूट करायचा विचार चालला होता, पण एवढं ऊन होतं त्यामुळे व्हिडिओ बनायची इच्छा झाली नाही. आता मी घरी पोचलो आहे. रिफ्रेश होऊन उरलेला हा व्हिडिओ मी पूर्ण करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.